तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खास माहिती देणार आहे जी की फार महत्त्वाची आहे। तुम्ही 30-40 हजार खर्च करून म्हणजे जे आपण शेतामध्ये आजकाल जे कुळपणी यंत्र निघालते त्याच्याबद्दल ही माहिती आहे। 30-40 हजार खर्च करून आपण काय करतो ते भले आशेने किंवा आपण काय करतो आता एवढे पैसे घातलाव आपलं पण होईल घरचं पण होईल ह्या आशेने आपण एक कोळपणी यंत्र घेऊन येतो। पण मित्रांनो, तुम्ही ते कोळपणी यंत्र घेऊन येताना फार महत्त्वाच्या गोष्टीवर ध्यान द्या जे की तुम्हाला पुढे चालून अडथळा करणार नाहीत। आता मी एक 40 हजाराचं कोळपणी यंत्र आणलं आणि ते मित्रांनो मला अडथळा करत आहे जे की माझं घरचं पण काम होत नाही, लोकांचं पण काम होत नाही आणि ते 40 हजाराचं यंत्र जे आहे ते घरात पडून आहे। तर ह्याचं कारण आहे मित्रांनो, एक काय आम्ही आणताना त्याला जे कुळवं असतात मित्रांनो, जे कोळपणी जे जानुळं खाली फास वगैरे असते त्याच्यावर आम्ही ध्यान दिलं नाही। ते एका साईडला कोस निघालं आणि त्याच्या कारणानुसार ते एका साईडला वडतंय, म्हणजे एका साईडला वडायला लागलं जे की पूर्ण कामाचा अडथळा करू लागला आणि ठीकपणे काम त्याच्यावर होत नाही। सॉफ्ट केला वाटतं। तर मित्रांनो, अशा प्रकारे ते अडथळा आणत आहे आणि मी तुम्हाला ते दाखवून पण सध्याला ते ठेवलंय मी, ते तुम्हाला दाखवेन ते कशा प्रकारे म्हणजे कामाचा अडथळा आणत आहे आणि ते काय काम करू देत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढंच की तुम्ही जर असली काही यंत्र घ्यायला वगैरे जात असाल तर तुमच्या जवळपास कोणाला माहीत असेल किंवा समजा ते तुमच्यापाशी कोण आणलं पण नसेल आणि ते तुम्हीच आणताय तर त्याला अक्षरशः म्हणजे जिथं जमीन आहे त्या रानावर एकदा नेऊन चालवून बघा किंवा त्याच्या बारीक सारीक गोष्टीवर जेवढं तुम्हाला कळतंय कुठं कोस कुठं बाग ते सगळ्या गोष्टीवर ध्यान द्या आणि तेव्हाच ते घेऊन या, एवढं तुम्हाला सांगायचं होतं। तर मित्रांनो, मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कोळपणी यंत्र कसं काम करते कसं ताप देते ते दाखवेन। तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये।